इथे आपले पापलेट माशाचे तोंडाचा जो भाग असतो तर त्याचा इथे आपल्याला रस्सा बनवायचा आहे। तोंडाचा रस्सा याचा छान होतो। हे सर्व मी जेवढे पापलेटचे हे आहेत घेतले त्याचे सगळे असे तुकडे करून घेतलेले आहेत। इथे आपल्याला करी बनवायची आहे। तेलामध्ये मी इथे 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि लसणाच्या पाकळ्या इथे ठेचून घेतलेल्या आहेत सालीसकट। इथे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे। ओलं खोबरं याच्यामध्ये आहे, एक कांदा, एक दीड वाटी मी ओलं खोबरे घेतलेले आहे। वाटण जास्त प्रमाणामध्ये इथे केलेलं आहे मी, पण आपण दुसऱ्या यालाही यूज करू शकतो। इथे जेवढी करी बनवणार आहे तेवढंच मी इथे वाटण वापरणार आहे। यामध्ये मी एक कांदा घेतलेला आहे, दीड वाटी मी इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे। त्यानंतर इथे लसणाच्या पाकळ्या आहे 10-15, 1 इंच आल्याचा तुकडा आहे, 2 हिरवी मिरची आहे इथे आणि हे वाटण व्यवस्थित आणि अर्धा टोमॅटो मी इथे घातलेला आहे आणि हे थोडंसं भाजून घेतलेलं आहे तेल घालून आणि नंतर त्याचं वाटण तयार केलेलं आहे बारीक एकदम पाणी घालून। इथे आपलं कडकडीत गरम झालेलं आहे। लसणाच्या पाकळ्या जे ठेचून घेतले ते इथे घालायचे आहे।